सांगली जिल्ह्यात गावठी बनावटीची हातभट्टी दारू तयार करून विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मोठी कारवाई केली आहे। माधवनगर करणारा परिसरात सुरू असलेला हातभट्टी दारू निर्मितीला अड्डा उद्ध्वस्त करत पोलिसांनी तब्बल 750 लिटर कच्चं रसायन व इतर साहित्य जप्त करून नष्ट केलं। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी जिल्ह्यातील अवैध हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती केली होती। दरम्यान हे पथक माधवनगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावरील SC सीड्स अँड फूड्स फॅक्टरीच्या उत्तरेस असलेल्या ओढ्यालगत काही व्यक्ती गावठी हातभट्टीची दारू तयार करतात। माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला, मात्र पोलिसांची चाहूल लागताच तेथील 2 संशयित घटनास्थळावरून पसार झाले। पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता जमिनीत पुरलेले लोखंडी बॅरेल, त्यामध्ये साठवलेले गावठी दारू तयार करण्यासाठीचं कच्चं रसायन, कोळसा, लोखंडी डबे, काईल व इतर साहित्य आढळून आलं। यामध्ये 200 लिटर क्षमतेच्या 5 बॅरेलमध्ये सुमारे 750 लिटर कच्चं रसायन सापडलं। जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 31,750 रुपये इतकी असल्याचं पोलिसांनी सांगितलं। मानवी आरोग्यास अत्यंत घातक असलेल्या या हातभट्टीवरील रसायनांचे नमुने घेण्यात आले असून उर्वरित साहित्य JCBच्या साहाय्यानं जमिनीतून बाहेर काढून जागीच नष्ट करण्यात आलं। या प्रकरणात नितेश कुंभार मारवाडी आणि संजय कुंभार मारवाडी दोघे राहणार कंजारभट वस्ती, कर्नाळ, तालुका मिरज, जिल्हा सांगली यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत विविध कलमान्वये सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू तयार करून विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू असून अशा प्रकारची कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचं इशारा पोलीस प्रशासनाने दिलाय। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।